नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर आदिवासी विभाग भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात गट ड ची आहे. यामध्ये तब्बल 416 पदं हे चौकीदार या पदाचे भरले जाणार आहे आणि याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच काय, चौकीदार हे पद आहे, की याच्यासाठी नेमकी निवड प्रक्रिया कशी असेल, त्यावरती आज आपण इथं बोलणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला एवढं समजून घ्यावं लागेल, की ही आदिवासी विभाग प्रक्रियाची जी भरतीची जी जाहिरात आहे, ही तब्बल 29 घटकांसाठी घेतल्या जाईल आणि हे चौकीदार गट ड चं पद आहे आणि पदांची संख्या ही 416 आहेत. पोरा याच्यासाठी जास्तीत जास्त अप्लाय करणार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, परीक्षा कोण घेणार? तर क्लिअरली तुम्हाला सांगायचं झालं, तर परीक्षा याची IBPS घेऊ शकते. IBPS घेऊ शकते याचा अर्थ असा आहे, की पेपरमध्ये 5 ऑप्शन राहण्याचे दाट चान्सेस आहे. जवळपास IBPSच्या परीक्षेमध्ये आपण जसं पाहत असतो. पण आता गट ड ची परीक्षा आहेत, तर पेपरची काठिण्य पातळी ही त्या लेव्हलनं राहणार आहे, असंही म्हणायला हरकत नाही. पण आपण अभ्यास हा त्याच लेव्हलचा करून ठेवायचा आहे. म्हणजे एखाद्या जर कधी एक्झाम्पल ऑफ 20 प्रश्न सोपे पडले आणि 5 प्रश्न जर कधी मॉडरेट पडले, तर आपला सिलेक्शन सोपी प्रश्नावर डिपेंड नाही आहे. आपलं सिलेक्शन हे मॉडरेट प्रश्नावर डिपेंड आहे. आपल्याला त्याला घेऊन चालायचं आहे. आपण त्या सर्व गोष्टी नंतर बोलणारच आहोत. माझ्या मित्रांनो, ही ती जाहिरात आहे. ओके. आदिवासी आयुक्त विकास महाराष्ट्र राज्य शासन. ओके. तर हे कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत? तब्बल 29 घटकांसाठी जाहिरात आलेली आहे आणि 416 पदं आहेत. कुठं 2 पदं आहेत, तर कुठं 40 पेक्षा सुद्धा जास्त पदं आहेत. मी तुम्हाला वाचून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. माझ्या मित्रांनो, आदिवासी विभाग भरतीची तुम्ही तयारी करत असाल, तर चौकीदार या पदासाठी गट ड ची आपण फायनली एक बॅच लॉन्च केलेली आहे, जी फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे आणि IBPS पॅटर्न अनुसरून आपण ही बॅच घेतोय. ही बॅच माझ्या मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. जसं पाहतो तुम्ही स्क्रीनवरती PP अकॅडमी. ही बॅच पोरांच्या मागणीनुसार, त्याचबरोबर मला आजच कमेंट्स प्राप्त झाल्या, ₹799 मध्ये. म्हणजे मी इथं 4 विषय शिकवेल तुम्हाला आणि 4 विषयाची फी ही ₹799 असेल. मी एकटाच 4 विषय शिकवणार नाही आहे. इंग्रजी दुसरे सर शिकवणार आहेत, GK दुसरे सर शिकवणार आहेत. यासाठी टोटल ₹799 म्हणजे पर सब्जेक्ट हा ₹200 तुम्हाला इतक्या कमी दरामध्ये उपलब्ध होईल. याचबरोबर तुम्हाला सर्व व्हिडिओ हे डिजिटल बोर्डचे शिकवणीचे नवीन व्हिडिओ जे रेग्युलर बनवत आहेत ते व्हिडिओ अपलोड होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. मी विनंती करेल सर्वांना, पोरांनी काय करा, याला जॉइन करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं नाव प्रफुल्ल पवार आहे. माझं 3 विषय आहेत, MA, PhD, सेट, पेट हे राज्य स्तरामध्ये झालं असून बिलीफ सायन्स सुद्धा झालेलं आहे. माझ्या मित्रांनो, या बॅचची ऑफर सध्या ₹799 ला चालू आहे. बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथं काही डेमो लेक्चर्स फ्रीवाले दिलेले आहेत. त्याला चेक करा, पहा आणि आपण बॅचला जॉइन करू शकता. हीच ती वेळ आहे आतापासून तयारी करायला लागायची. ओके. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. जसं की पाहू शकता तुम्ही, प्रकल्प कार्यालय जे आहेत, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखाली, तसेच नियुक्ती प्राधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा. पहा कुठे नियुक्ती असणार आहे तुमची, इथं आश्रमशाळा. यानंतर वसतिगृह, गट ड संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील 416 चौकीदार या पदांच्या सरळ सेवा भरती करता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवला जात आहे आणि अर्जाची तारीख 27/4 म्हणजे आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 18 मे पर्यंत याचे अर्ज पुरणार आहे आणि सदर पदाच्या भरतीकरता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन CBT, ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, MCQ पद्धतीनं तुमची परीक्षा घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुमची लेखी परीक्षा होणार आहे. थोडंसं इथं मला झूम करता येणार का? नाही येणार. ठीक आहे. तर हे तुमची लेखी परीक्षा होईल. जसं तुम्ही पाहता, नाशिकला आहे साधारणतः 34 जागा, कळवणला आहे 42 जागा, धुळ्याला आहे 29, यावलला 9, तळोद्याला 30 आहे, नंदुरबारला 23 आहे, राजुराला 15 आहे, घोडेगावला 26 आहे, शहापूरला 19 आहे, पेनला 11 आहेत, जव्हारला 17 आहेत, डहाणूला 24 आहे, सोलापूरला 5 जागा आहेत, पुसद यवतमाळ 8, धारणी अमरावती 12, धारणी अमरावती 19, छत्रपती संभाजीनगरला 12, कळमनुरीला असणार आहे 2, अकोल्याला असणार आहे 13, किनवटला आहे 2, पांढरकवड्याला 3, गडचिरोलीला आहे 9,
भामरागडला आहे 5, भंडाऱ्याला आहे 5, चिमूरला आहे 7, चंद्रपुरी आहेत 16, देवरी आहे देवरीला आहे माझ्या मित्रांनो 16, हे कळमनुरी ठीक आहे. चंद्रपूरला किती आहेत? चंद्रपूरला आहेत 15, देवरीला 16, त्यानंतर नागपूरला 8च जागा आहेत, वर्ध्याला 6, अहेरीला 2 असे 416 पदांची जाहिरात फायनली गट ड ची चौकीदार या पदाची प्रसिद्ध झालेली आहेत. लोकमत पेपरला, लोकमत मेनला आलेली आहे. आजच्या तारखेतली बातमी पाहू शकता तुम्ही इथं स्क्रीनवरती आणि अर्ज चालू होत आहे दुपारी 3 वाजतापासून आज. ओके, अर्ज दुपारी 3 वाजतापासून चालू होत आहे. 18 मे पर्यंत याचे अर्ज असणार आहे. इथं क्लिअरली म्हटलेलं आहे परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जातील. संभाव्य बदलाबाबत केलेली वेळ आधीची ही तुम्हाला माहीत आहे आणि ही ट्रायबल महाराष्ट्र gov.in वर तुम्हाला इथे या गोष्टी सर्व पाहायला भेटणार आहे. सविस्तर एकदा जाहिरात येऊ द्या. पूर्ण PDF विथ वयोमर्यादा 18 ते 33 जे काही राहते ते कास्ट ओपनसाठी त्या सर्व गोष्टीचे आणखी एक डिटेल व्हिडिओ घेऊन घेतो. मी अभ्यासाच्या संदर्भात 4 तर विषय कन्फर्म आहेच आपले, पण ते नेमकं किती मार्काला देतात 25 म्हणजे 25-25 प्रश्नाचा पॅटर्न आहे. नॉन टेक्निकल पद आहेत, त्यामुळे त्या संदर्भात आपण निश्चिंत राहावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याचा 100 प्रश्नाचा पेपर होईल तेही सुद्धा निश्चित आहे. पेपर हे IBPS घेऊ शकते, याचे खूप जास्त चान्सेस आहे. त्याच्या हिशोबानेच आपण बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे. याच्या संदर्भात लगेच मी काही वेळाने एक व्हिडिओ घेऊन होतोय. डिटेल त्यांचं PDF आल्यानंतर मी येऊन सांगण्यात अर्थ नाही. ज्यावेळेस त्यांचं PDF आल्यानंतर ते सांगितलं तर खूप बरं वाटेल. आपल्या मनानं आपण काही माहिती देण्यात काही अर्थ नसतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, 27 तारखेपासून फक्त अर्ज चालू होत आहे. 18 मे पर्यंत परीक्षा ही IBPS घेईल आणि तुमची CBT ऑनलाईन परीक्षा होईल. एवढंही क्लिअर झालं. चौकीदार पदाच्या 416 जागा, कोणत्या जागा कुठं आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं पाहिलेल्या आहेत. ओके, बॅचच्या संदर्भात कुठलीही अपडेट्स म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता. माझ्या मित्रांनो WhatsApp नंबर आहे हा 9579908206 आणि हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे. सोबतच तुम्हाला माझ्या मित्रांनो मी बॅचची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जॉइन करू शकता. तिथं काही लेक्चर्स मी रेकॉर्डवाले जे झालेले आहेत ते अपलोड करणं सुरू केलेले आहेत. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.